अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आता 18 सप्टेंबर 2025 वार गुरुवार म्हणजे उद्या या दिवशी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग, म्हणजेच पितृपक्षातला गुरुपुष्यामृत योग, जो अतिशय फायदेशीर आहे आपल्याला सेवा करण्यासाठी. बघा, संपूर्ण नक्षत्रामध्ये पुष्य नक्षत्र हा अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे आणि जेव्हा पुष्य नक्षत्र हा गुरुवारी येतो तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो आणि यंदा तो 18 सप्टेंबर 2025ला आलेला आहे. या पितृपक्षातला गुरुपुष्यामृत योग, आता पुष्य नक्षत्र म्हटलं तर अर्थात माता लक्ष्मीची सेवा येते, आपल्या गुरूंची सेवा येते. मग आता या त्या संदर्भात आज आपण माहिती बघणार आहोत. तर आता हा जो पुष्य नक्षत्र आहे तर गुरुवारी सकाळी सूर्योदयापासून म्हणजेच सकाळी 6:29 लागणार आहे, तर ते संध्याकाळी 6:31 असणार आहे. म्हणजेच काय, ज्यांना 12 फुलवातींची सेवा करायची आहे त्यांनी नक्कीच या गुरुवारपासून म्हणजे गुरुवारी संध्याकाळी 6 पहिल्या दिवशी तुम्ही कधीही सेवा करू शकता. 6 त्याच्यानंतर शुक्रवार नंतर ज्या काही तुम्हाला त्या सेवा करायच्या आहेत, म्हणजे ज्या सेवा तुम्हाला माहिती आहेत, ते आपल्याला ती सेवा कशी करायची असते ते तुम्हाला माहितीच आहे, तरी पण मी शॉर्टकटमध्ये सांगते, कारण बरेच काही लोक आहेत जे नवीन आहेत. बघा, आपल्याला काय करायचं असतं, 12 फुलवातींची सेवा करायची असते, जी पहिल्या दिवशी 1 वात लावायची, दुसऱ्या दिवशी 2 वाती लावायच्या, तिसऱ्या दिवशी 3 वाती लावायच्या, अशा चढत्या क्रमाने रोज फुलवाती लावायच्या. आणि फुलवात म्हणजे जी फुलवात आपण लावणार आहेत ती घरातल्या शुद्ध गाईच्या तुपाचा आपल्याला तो दिवा लावायचा. माता लक्ष्मीसमोर तो दिवा लावून त्याच्यासमोर सेवा करायची असते. ते पण सांगते बघा सेवा काय करायचं. पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही 1 वात लावता तेव्हा फुलवात लावल्यावर अर्थात तूप टाकायचं असतं त्या दिवशी, आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा तूप टाकायचं असतं. जरी तुम्ही वात लावली तरी सुद्धा आपण वरून तूप लावतोच, म्हणजे तूप टाकतोच ना, त्या पद्धतीने. मग पहिल्या दिवशी 1 वात, दुसऱ्या दिवशी 2 वात, तिसऱ्या दिवशी 3 वात, चौथ्या दिवशी 4 वात, असं चढत्या क्रमाने 12व्या दिवशी लगातार जर तुम्ही वाती लावल्या तर 12व्या दिवशी 12 वाती येतील, 13व्या दिवशी सुद्धा 12 वाती येतील, कारण 14व्या दिवशी 11 वाती येईल, 15व्या दिवशी 10 वाती येतील. चढता क्रम उतरता क्रम म्हणजेच कसं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, मग 10व्या दिवशी म्हणजे 10 वाती, 11व्या दिवशी 11 वाती, 12व्या दिवशी 12 वाती, 13व्या दिवशी माझ्या 12 वाती येतील, 14व्या दिवशी 11 वाती येतील, असं उतरता क्रम या पद्धतीने क्रमशः वाती लावायचे. आता समजा पहिल्या दिवशी मी 1 वात लावली, तूप टाकलं, माझी सेवा होईपर्यंत वात जळली. आता ती वात जळेपर्यंत, ती वात शांत होईपर्यंत दुसरी तुम्ही सेवा करू शकता. असं नाही की ती वात लावली तर मग ती तेवढीच सेवा करायची नाही, आपली ती सेवा झाली की मग तुम्ही बाकीच्या नंतर तुम्ही सेवा करू शकता. आता ती वात लावल्यानंतर थोडीशी काजळी उरते, तर ती काजळी काढून घ्यायची. नंतर तुम्ही मग दुसऱ्या दिवशी 2 वाती लावू शकता. निरंजन एकच असावी, तुम्ही पंती घ्या, निरंजन घ्या, चांदीची घ्या, कुठल्याही धातूची तुम्ही घेऊ शकता. चांदीची असेल तर आवर्जून चांदीच्या निरंजनवरती सेवा करा. आता सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते बघा. तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र एकदा पठण करायचं आहे फलश्रुती सहित. श्री सूक्त तुम्हाला एकदा पठण करायचं आहे फलश्रुती सहित. 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे, 16 वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे, 16 वेळा नवार्णव मंत्र म्हणायचा आहे. 1 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची करायची आहे. या पद्धतीने तुम्हाला ज्या काही सेवा सांगते आहे या तुम्हाला कंटिन्यू, जोपर्यंत आपला चढता क्रम होत नाही आणि उतरता क्रम होत नाही तोपर्यंत एका वातीने सुरुवात करून जेव्हा 1 वात येत नाही तोपर्यंत ही सगळी सेवा करायची. जेव्हा आपली ही सगळी सेवा करून झाली, जर समजा मासिक धर्म आला तर 4 दिवस थांबायचं, नंतर सेवा कंटिन्यू करायचं. आता कंटिन्यू करायची म्हणजे नेमके काय करायचं, तर बघा कंटिन्यू करणं म्हणजे आता समजा आज माझा सेवेचा 4था दिवस आहे, मासिक धर्म आला तर ते 4 दिवस थांबणार. 5व्या दिवशी मग माझा 5वा दिवस आल्यावर वातीचा पण 5वा दिवस असणार. मग कारण ऑलरेडी आपण 4 दिवसांची सेवा तुमची कंटिन्यू झाली आहे, नंतर मात्र मग तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता. तर या पद्धतीने ती वातींची सेवा करायची. आपल्याला चॅनलवर तो व्हिडिओ आधीही दिलेला आहे, तर अजून या संदर्भात माहिती हवी असेल तर तो व्हिडिओ नक्की बघा. आता दुसरं म्हणजे ह्या पितृपक्षामध्ये बऱ्याच लोकांना सोने वगैरे खरेदी करायचं असतं, म्हणजे खरेदी करत नाहीत असं समजतात, पण तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता. आता ज्यांना नव्याने कुठला देवघर मूर्ती वगैरे घ्यायची आहे किंवा कुठला फोटो घ्यायचा आहे, नक्कीच तुम्ही या पितृपक्षात पुष्य नक्षत्रावर खरेदी करू शकता. बघा, या पितृपक्षामध्ये आपण या पुष्य नक्षत्रावर सोने खरेदी करू शकता. तुम्ही ज्या काही गोष्टी नवीन घेणार असेल तर त्या घेऊ शकता. देवघर मूर्ती, देवाच्या मूर्ती वगैरे, टाक वगैरे तुम्ही नक्कीच घेऊ शकता, खरेदी करू शकता. आणि या पितृपक्षामध्ये ना आपण ज्या काही सेवा केल्या तर त्या अर्थात आपल्या पितरांसाठी केल्या आहेत.
की माझ्या पितरांना, आता समजा माझी आजी आहेत, जे माझे कोणी दिवंगत आहेत, माझ्या 7 पिढ्यांपर्यंत असो किंवा 3 पिढ्यांपर्यंत असो, सासरचा असो किंवा माहेरचा असो, एकतर आपल्याला माहेरचा दोषही असतो आणि सासरचा पण असतो, म्हणजेच महिलांना जास्त प्रमाणात पितृदोष असतो. मग आपले जे काही दिवंगत गेले आहे ते कुठल्या पण योनीमध्ये असेल, त्यांचा तो नंतरचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून मी त्यांच्यासाठी सेवा करत आहे. मग ह्या गुरुवारी बघा, खरं तर पितृपक्षामध्ये ना दत्तसेवा पण महत्त्वाची असते. कोणासाठी तर आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी, त्यांच्या तृप्तीसाठी या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला दत्त महाराजांची सेवा करायचं नाही जमलं तर नक्कीच या पुष्य नक्षत्रावर महाराजांची सेवा नक्कीच करावी. कोणासाठी करायचं तर आपल्या पितरांसाठी करायचं आहे. आता मी जे काही तुम्हाला सांगेल तर नंतर गुरुवारी म्हणजे उद्या नक्कीच करायचं आहे. तर तुम्ही सेवा करणार तर गुरुवारी सकाळीच म्हणजे उद्या ज्यांचे 11 गुरुवार चालू आहेत तर सकाळीच 11 गुरुवार म्हणजे तसंच ठेवावे. ताई मला उद्यापन करायचं तुम्ही करू शकता, नाहीतर मग नवरात्रीमध्ये पण तुम्ही उद्यापन करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर बघा, आता समजलं मला आज गुरुवार आहे, आज गुरु पुष्यामृत योग आहे, मग मी आज जी काही सेवा करणार आहे ते माझ्या पितरांना समर्पित आहे असंच तुम्हाला म्हणायचं आहे. मग तुम्ही संकल्प पण करू शकता की महाराज आज माझ्याकडनं ज्या काही सेवा घडणार आहेत गुरुवारच्या त्या सगळ्या मी माझ्या पितरांसाठी करत आहे असा संकल्प करायचा. अगदी ज्यांचे 11 गुरुवार चालू आहेत त्यांनी सुद्धा संकल्प करावा, हा गुरुवार माझ्या पितरांसाठी असणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, संकल्प केल्यावर गुरूंची सेवा अतिशय महत्त्वाची आहे. भले तुम्ही स्वामी चरित्र सारामृत तुम्ही 7 अध्याय, आता इतकं लोकांचा वाढ झाला की एका बैठकीत जर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत केलं तरी ती सेवा माझ्या पितरांना समर्पित आहे. नक्कीच 11 वेळा जप करावा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. या पद्धतीने जरी तुम्ही 11 माळ केली, 1 माळ केली, 3 माळ केली, 5 माळ केली, पण कोणासाठी, माझ्या पितरांसाठी आहे. तुम्ही त्या दिवशी म्हणजे उद्या जी काही तुम्ही सेवा करणार आहात ती तुम्हाला पितरांसाठी करायची. मग तुम्ही उद्याची जी काही सेवा तुमच्याकडून सेवा घडणार आहे, महाराज मी ती सगळी सेवा माझ्या पितरांसाठी करणार आहे, पितरांसाठी असणार आहे. मग गुरुचरित्रातला 14वा अध्याय असेल, 18वा अध्याय असेल, किंवा ओम दिगंबराय अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात, हा मंत्र जरी 1 माळ म्हणा, 51 वेळा म्हणा, 21 वेळा म्हणा, जसं तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही सेवा करा. आणि ही सेवा फक्त आणि फक्त पितरांसाठी असणार आहे. 3रा घोराष्टकोद्धरम स्तोत्र, आयुष्यात आलेले संकट किंवा जे काही दुःख आहे त्याचा उद्धार व्हावा, ते नष्ट व्हावे, ज्या त्रासातून तुम्ही जात आहात ते नष्ट व्हावे म्हणून आपण घोराष्टकोद्धरम स्तोत्राचं पठण करत असतो. पण ही सेवा पितरांसाठी आहे. माझे पित्र कुठल्याही योनीत असेल, त्यांना काही त्रास होत असेल तर ही सेवा मी त्यांच्यासाठी करते. बघा, आयुष्यभर मला घर मिळावं, माझं लग्न व्हावं, मला गाडी मिळावे, मला भरपूर पैसा मिळावा म्हणून आपण सेवा करत असतो. पण आता नाही, आता फक्त माझ्या पितरांसाठी आहे. जे कुठे असेल ते त्यांच्या आत्म्याला, त्यांच्या मुक्तीसाठी, त्यांच्या तृप्तीसाठी मी ही सेवा करत आहे असं तुम्ही नक्कीच म्हणावं आणि त्यांच्यासाठी तुम्हालाही सेवा करायची. मग आता ही सेवा करून झाल्यावर तर संध्याकाळी तुम्हाला आपण जे विष्णू सहस्रनामावली आहे याचं तुम्हाला पठण करायचं आहे. या दिवशी भगवान विष्णूंची सुद्धा खूप जास्त सेवा करायची आहे. आता उद्या एकादशी आहे, त्या संदर्भात पण माहिती सांगणार आहे. तर गुरुवारी खरं सांगते तर 1000 भगवान श्री विष्णूंचे 1000 नाव घेऊन जर तुम्ही जरी तुळशीपत्र अर्पण केलं किंवा जरी विष्णू सहस्रनाम जरी ऐकलं किंवा पठण केलं, मी तर म्हणते पठणच करा. जरा चुकेल, एखादं वाक्य चुकलं तर काही होणार नाही, कारण तुम्ही तुमच्यासाठी नाही करत आहे, तुम्ही त्यांच्यासाठी करत, तुमच्या पितरांसाठी करत आहात. तर नक्कीच विष्णू सहस्रनामावली भगवान श्री हरी विष्णूंचे 1000 नाव घेऊन तुळशीपत्र अर्पण करावे आणि त्या नारायणला प्रार्थना करावी की ही सेवा माझ्या पितरांसाठी आहे. आज मी जी काही सेवा केली आहे ते त्यांना समर्पित आहे. त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत, त्यांचे जे काही कष्ट आहेत ते कमी होऊ दे आणि त्यांना सुद्धा सद्गती प्राप्त होऊ दे. त्यांच्या मुक्तीसाठी, त्यांच्या तृप्तीसाठी मी ही सेवा करत आहे. मग आपण नेहमी, ताई मी माझ्या भावासाठी करू का, मी माझ्या बहिणीसाठी करू का, आणि जे काही लोक गेलेले आहेत, बऱ्याच महिलांचा भाऊ गेलेले आहे, कोणाचे आई वडील गेले, अगदी ते आता नुकतेच जरी गेले असले तरी ते प्रेतात्मा आहेत, त्यांनाही तो त्रास आहे. कोणालाच वाटत नाही की मृत्यू यावं, पण मृत्यू हे अंतिम सत्य आहे जे प्रत्येकाने स्वीकारायला हवं. तरच त्यांचा नंतरचा तो प्रवास चांगला व्हावा, त्यांना ज्या काही अडचणी आहेत त्यांच्या कमी व्हाव्या म्हणून तुम्ही सेवा करू शकता. आणि त्यांच्यासाठी सेवा केल्याने भरभरून पुण्य लागणार आहे. जेवढं चांगलं आता होतं ना त्याच्या लाखपट चांगलं होणार आहे. जर तुम्ही तुमच्या पितरांसाठी सेवा केली तर या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये सगळ्यांनी सेवा केलेली आहे मला माहिती आहे, पण अगदी काही कारणांमुळे नाही शक्य झालं तर आता येणारे जे काही 2-3 दिवस आहे ना ते खरंच खूप महत्त्वाचे आहे. तर तुम्हीही या सेवा करू शकता आणि नक्कीच पितरांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल, यात काही शंकाच नाही. तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा
आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा. काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा. प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न नक्की करेन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.